समादेशक SRPF ग्रुप धुळे हॅलो माननीय श्री प्रभाकरजी शिंदे यांचं आगमन झालंय। सर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। धन्यवाद। हॅलो 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 ताली के साथ स्वागत। हॅलो किल्ल्याच्या मागून आगमन होतंय आमच्या प्रशिक्षणार्थींचं। जोरदार टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करूया। स्वप्नपूर्तीची पहाट पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 11 दीक्षांत संचलन समारंभ सोहळा आपण साक्षीदार होत आहात या क्षणांचे। हॅलो 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 माईक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक 11 दीक्षांत संचलन समारंभ स्वप्नपूर्तीची सोनेरी पहाट श्रावणातल्या हिरवाईने नटलेली नव्या आशाकांक्षांना कवेत घेऊन पाहणारी अवकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य प्रदान करणारी आता प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांची आणि घोडदौड यशो शिखराकडे। चला प्रयत्न करूया स्वराज्याला सुराज्य बनवण्याचा। अवघ्या महाराष्ट्राचं आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा घराघरातील जिजाऊला आणि घराघरातील सावित्रीला सुरक्षित आनंदी जीवन देण्याचा अभिमानानं छातीवर मिरवूया सद्रक्षणाय खल निग्रहणाय विरोध आणि आजन्म त्याची आन बान आणि शान जपण्याचा प्रयत्न करूया। सहर्ष स्वागत करीत आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे। उपस्थित सर्व मान्यवरांचं पालक बंधू भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत। काही क्षणातच इथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। परेडसाठी आपण पाहत आहात परेड कमांडर रोल नंबर 2 आदित्य सुभाष नवले पुणे शहर। सेकंड इन कमांड रोल नंबर 223 काशीनाथ बबन कुडाळकर पुणे शहर। प्लाटून क्रमांक 1 कमांडर रोल नंबर 5 गणेश मदन सिंग बेडवाल पुणे शहर। मार्कर निलेश देवीदास राठोड रोल नंबर 121 ठाणे शहर। सुपन नमरी रोल नंबर 184 आफताब नसीम सय्यद चंद्रपूर। रोल नंबर 46 आकाश झेंडू सिंग सुंदरडे मीराबाई।
माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ साहेब यांचं आगमन होत आहे. अतिशय दिमागदार सोहळ्याचे आपण साक्षीदार होतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण आणि खास पदके, महाराष्ट्र राज्य, मुंबई. स्वागत करतायत पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य माननीय विजयजी पवार सर आणि मान्यवरांचं मंचाकडे प्रस्थान. जय श्रीमान श्रीमान परेड पर एक फायर कमांडर, एक सेकंड इन कमांड, 16 प्लाटून कमांडर, 240 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है श्रीमान. माननीय प्रमुख अतिथी माननीय प्रवीण कुमार पडवळ साहेब परेडचं निरीक्षण करण्यासाठी प्रस्थान करतायत. सोबत आहेत परेड कमांडर आदित्य सुभाष नवले, वाहन चालक पोलीस हवालदार FM तडवी. अतिशय सन्मानाचा हा सोहळा, अतिशय दिमाखात पार पडणारा हा सोहळा आणि आपण साक्षीदार होतो आहोत या अनमोल क्षणांचे. 625 प्रशिक्षणार्थींनी आपलं प्रशिक्षण गेल्या 6 महिन्यात अतिशय यशस्वीपणे पूर्ण केलंय. ज्या बँडच्या सुश्राव अशा धूनवर आपण आजचा हा सोहळा अनुभवत आहात. राज्य राखीव पोलीस गटाचे वाद्यवृंद प्रमुख आहेत सतीश शिंदे, संतोष भिकन शिंदे आणि धुळे जिल्हा प्रमुख आहेत सतीश मारुती वाघ. अतिशय दिमागदार असा हा सोहळा सदैव जपाव्यात अशा ह्या आजच्या कार्यक्रमाच्या आठवणी. कुटुंबासाठी सन्मानाचा सोहळा. एकूण 8 प्लाटून आपल्या समोर उभे आहेत. निशाण टोळीकडे वाहन जाते निरीक्षण करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीण कुमार पडवळ साहेब आणि राष्ट्रीय ध्वजवाहक आहेत रोल नंबर 17 जयदीप जालिंदर वावळकर बीड. महाराष्ट्र पोलीस ध्वजवाहक रोल नंबर 10 सिद्धेश्वर कचरुगिरी पुणे शहर.
परेड कमांडर आहेत रोल नंबर 2 आदित्य सुभाष नवले पुणे शहर आणि सेकंड इन कमांडर रोल नंबर 223 काशीनाथ बबन कुडाळकर पुणे शहर. मान्यवरांचं मंचावर आगमन. श्रीमान शपथ ग्रहण करने की अनुमति प्रदान करें. निशान को सम्मान देंगे. राष्ट्रीय सलूट. उपस्थितांनी उभं राहायचं आहे. आसनस्थ होण्याची विनंती. कमांडर जागा लो. कारवाई सुरू कर. राष्ट्रीय ध्वजवाहक रोल नंबर 17 जयदीप जालिंदर बाबळकर बीड. महाराष्ट्र पोलीस ध्वजवाहक रोल नंबर 10 सिद्धेश्वर कचरोगिरी पुणे शहर. अतिशय दिमाखात आणि डौलाने फडकणारा आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा याची आन बान आणि शान कायम ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहात आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज अभिमानानं सदैव फडकण्यासाठी आपण अभिमानानं मिरवणार आहात. हे बिरुद सद्रक्षणाय खरे निग्रहणाय. गेल्या 6 महिन्यात आपण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान आपण घेतलेलं प्रशिक्षण आपल्याला कायमच साथ देईल. आपल्याला यशाकडे जाताना या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. प्रशिक्षणादरम्यान आपल्या गुरूंनी दिलेली आपल्याला जी शिकवण आहे त्या शिकवणीचा सदैव आपल्याला उपयोग होईल. केवळ पुस्तकी ज्ञान न देता या प्रशिक्षणादरम्यान आपल्याला नैतिक मूल्यांची शिदोरीही आपल्यासोबत देण्यात आली आहे. त्या नैतिक मूल्यांची जपवणूक आपण आजन्म करणार आहात. कर्तव्यावर असताना निष्ठा, प्रामाणिकपणा
कर्तव्य तत्परता, निडरता या नैतिक मूल्यांची जपवणूक आपण करणार आहात आणि त्याबरोबर आपण सदैव वागणार आहात, जेणेकरून पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांचा मान सन्मान आपण सदैव वाढीस लावू शकाल. पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण फोटो घेतल्यानंतर परेडला आपली बाधा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि फोटोग्राफर्सनी पण ही काळजी घ्यायची की आपली उपस्थिती बाधा ठरणार नाही. पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे हे महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्ह्यातून पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 16 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षण केंद्रात आजपर्यंत 882 कवायत निदेशक आणि 12 सत्रात यशस्वी प्रशिक्षण देण्यात आलं असून सदर कवायत निदेशक हे महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण संस्था येथे आणि घटकात नव्यानं नियुक्ती आणि भरती झालेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना बाह्य वर्गाचं उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन सक्षम अधिकारी आणि अंमलदार घडवत आहेत. या संस्थेमध्ये आजपावे 924 नवप्रविष्ट महिला पोलीस शिपाई आणि 2815 पुरुष पोलीस शिपाई असे एकूण 3739 महिला आणि पुरुष प्रशिक्षणार्थींना मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 1035 नवप्रविष्ट पुरुष आणि महिला होमगार्ड यांनी राज्याच्या विविध घटकातून पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे येऊन मूलभूत प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि पोलीस उपनिरीक्षक इंडक्शन कोर्स आणि प्रशिक्षणाकरता राज्यातील विविध घटकातून एकूण 1821 पोलीस उपनिरीक्षक यांना तसंच 10 वर्ष आणि 20 वर्ष पोलीस दलात सेवा झालेले पोलीस अंमलदार यांना प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन प्रशिक्षण एकूण 2035 प्रशिक्षणार्थींना कायद्याचं ज्ञान आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. असे एकूण आज पावेतो 9512 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात वेगवेगळ्या घटकांमध्ये आपली कामगिरी उत्तमपणे बजावून पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य माननीय विजयजी पवार. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, निष्पक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो. जय हिंद.
धन्यवाद सर. उपस्थितांना राष्ट्रगीतासाठी उभं राहण्याची विनंती आणि गणवेश. विसंटोले कूच कर. निशान को सम्मान देंगे. राष्ट्रीय ध्वज सर्वेश. आसनास बसण्याची विनंती. दिन के दौरे में दाहिने चलेंगे. दाहिने मुड़. बाएं से तेज चल. आपण पाहत आहात अतिशय दिमाखात आणि अभिमानानं जाणारे हे जवान. आपल्या समोरून जाताना टाळ्या वाजवून आपण यांचा उत्साह वाढवायचा आहे. हा प्रत्येक जवान आपल्या घरातील आहे ही भावना आपल्या मनात येऊ द्यायची आहे. बघा, अभिमानानं ऊर भरून येईल, डोळ्यात आनंद अश्रूंची दाटी होईल. कारण स्वप्नपूर्तीच्या दिशेनं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं निघालेलं हे प्रत्येक पाऊल आता यशाच्या उत्तुंग शिखराकडे जाणार आहे. नव्या आशा आकांक्षांना कवेत घेण्याचा प्रयत्न आजपासून होणार आहे आणि आपल्या समोर अतिशय सुश्राव्य असं संगीत सादर होत आहे. राज्य राखीव पोलीस गटाचा बँड गट क्रमांक 6 प्रमुख आहेत संतोष भिकन शिंदे आणि पोलीस मुख्यालयाचे बँड प्रमुख आहेत सतीश मारुती पार. विनायक दामोदर सावरकर यांची ही अजरामर रचना स्वतंत्रते भगवते. आपणही अखंड भारतासाठी प्रयत्नशील राहूया. अक्षुण्ण भारताचं स्वप्न विनायक दामोदर सावरकर यांनी पाहिलं होतं आणि ते स्वप्न
सत्यात उतरवूया. हा चंद्र सूर्य या भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहील याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करूया. अतिशय सन्मानाने दिमाखात पार पडणारा हा सोहळा पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे आयोजित दीक्षांत संचलन सोहळा सत्र क्रमांक 11 आपण पाहत आहात. 8 प्लाटून आपल्या समोरून जाणार आहे. अतिशय दिमाखात टाळ्यांच्या गजरात आपण या जवानांचं मनोधैर्य वाढवायचं आहे, उत्साह वाढवायचा आहे. आपल्या समोर आहे परेड कमांडर रोल नंबर 2 आदित्य सुभाष नवले पुणे शहर. सेकंड इन कमांड रोल नंबर 223 काशीनाथ बबन कुडाळकर पुणे शहर. प्लाटून कमांडर रोल नंबर 5 गणेश मदन सिंग बेडवाल पुणे शहर. मार्कर रोल नंबर 21 निलेश देवीदास राठोड ठाणे शहर. सुपर नंबरी रोल नंबर 184 आफताब नसीम सय्यद चंद्रपूर. रोल नंबर 46 आकाश झेंडू सिंग सुंदरडे मीरा भाईंदर. रोल नंबर प्लाटून क्रमांक 2 रोल नंबर 11 तेजस नारायण शेगर पुणे शहर. मार्कर रोल नंबर 247 गुरुप्रसाद संदीप कोरड पुणे शहर. सुपर नंबरी रोल नंबर 391 श्रीपाद राजू लिंभोरे आणि रोल नंबर प्लाटून क्रमांक 3 प्लाटून कमांडर कपिल देवाजी मडावी गडचिरोली. मार्कर अक्षय अनिल कायंदे अकोला. सुपर नंबरी राहुल संजय ठोंबरे. रोल नंबर 573 कृष्णांत बबनराव देवकर पुणे शहर. आणि येत आहेत प्लाटून क्रमांक 4 प्लाटून कमांडर रोल नंबर 34 ऋषिकेश ज्ञानेश्वर तुमडाम गोंदिया. मार्कर रोल नंबर 498 अमोल प्रकाश शिरवले पुणे शहर. सुपर नंबरी निलेश चंदूसिंग चव्हाण यवतमाळ आणि अमोल किसन महाडिक पुणे शहर. आणि येत आहेत प्लाटून नंबर 5 कमांडर रोल नंबर 620 सुदर्शन आणि सुनील शिरगुप्ते रायगड.
मार्कर पवन रामराव इंगोले अकोला, सुपर नंबरी निलेश तुकाराम जुद्दार आणि नितीन सुभाष पोळ. प्लाटून क्रमांक 6 कमांडर रोल नंबर 70 ज्ञानेश्वर बबन आखाडे पुणे शहर, मार्कर रोल नंबर 269 अकीब इम्रान काझी गोंदिया, सुपर नंबरी अमर दीपक गादगे आणि ऋषिकेश महादेव घोगरे. प्लाटून क्रमांक 7 कमांडर प्रशांत अरुण कातुर्डे रोल नंबर 383 पुणे शहर, मार्कर रोल नंबर 160 उमाकांत संजय महाजन पुणे शहर, सुपर नंबरी रोल नंबर 161 संग्राम दत्तात्रय पवार पुणे शहर, रोल नंबर 273 अमर विष्णू खांडेकर. आणि येत आहेत प्लाटून क्रमांक 8 कमांडर रोल नंबर 100 वैभव रामनाथ वैद्य पुणे शहर, रोल नंबर 130 मार्कर सूरज ज्ञानदेव चोपडे पुणे शहर, सुपर नंबरी दीपक गोरख मुकनर गोंदिया आणि अक्षय बब्रुवान कोळेकर मुंबई महामार्ग. उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी तसेच पोलीस बांधव आणि त्यांचे अधिकारी या सर्वांच्या परिश्रमाने परिश्रमानंतर पुन्हा एकदा सज्ज झालं हा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी.
दिलासादार सोहळा पाहण्यासाठी टाळ्या वाजवून आपण आपल्या जवानांचा उत्साह वाढवायचा आहे, यांचं कौतुक करायचंय, त्यांना शाबासकीची थाप द्यायची आहे. करारी नजर, निधळी छाती आणि सामर्थ्यवान पावलं, शिस्त आणि संयमानं पुढे जाणारी, शिस्त आणि संयमाचं उत्तम प्रदर्शन. गेल्या 6 महिन्यात प्रशिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचं प्रशिक्षणार्थींनी चीज केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहेत 625 जवान. संरक्षणाय खर निग्रहणाय हे बिरूद अभिमानानं आपल्या छातीवर मिरवण्यासाठी, या तिरंग्याची आन बान आणि शान जपण्यासाठी, भारताला सदैव अक्षुण्ण ठेवण्यासाठी. फोटोग्राफर बंधूंनी बाजूला व्हायचं आहे.
कसम से मध्य से तेज चल जय श्रीमान श्रीमान यहाँ पर समारंभ का संपन्न हुई आगे के लिए आदेश माननीय प्राचार्य सर अहवाल वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या सत्र क्रमांक 11चे दीक्षांत संचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री प्रवीण कुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले धुळे जिल्हा परिषदेचे CEO आदरणीय विशाल नरवाडे सर, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत देवरे सर, तसेच नितीन सिंग सर, इतर मान्यवर, आंतरवर्ग बाह्यवर्गाचे प्रशिक्षक, सर्व प्रशिक्षणार्थी यांचे नातेवाईक, आई वडील, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे हे या प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन 2010 साली झाली आहे. प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या तसेच पोलीस अंमलदारांना मूलभूत प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. यासह या संस्थेत कवायत, निदेशक, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी आणि सेवा अंतर्गत अंमलदार यांना सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. आज पावेतो कवायत निदेशक जवळपास 882 पुरुष व महिला एकूण 11 सत्रात 3739 प्रशिक्षणार्थी यांनी मूलभूत प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेले आहे. तसेच 1035 पुरुष आणि महिला होमगार्ड, पोलीस उपनिरीक्षक इंडक्शन कोर्स एकूण 1821, तसेच 10 वर्ष व 20 वर्ष पोलीस दलात सेवा झालेले पोलीस अंमलदार यांच्याकरिता प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन कोर्स या प्रशिक्षणात एकूण जवळपास 2035 प्रशिक्षणार्थींनी कायद्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच एकूण आज पावेतो 9512 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलेले. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे संस्कृत भाषेतील वाक्य आहे, ज्याचा अर्थ इंग्रजीत टू प्रोटेक्ट द गुड अँड टू पनिश द एव्हिल असा होतो. हे महाराष्ट्र पोलीस दलाच्या मिशन आणि उद्दिष्टांचे प्रतिनिधित्व करते, जे चांगल्यांचे संरक्षण आणि दुष्टांच्या दमनासाठी काम करते. या उद्दिष्टपूर्तीसाठी मी येथे उपस्थित सर्वांना अभिमानाने सांगू इच्छितो की आंतरवर्ग अभ्यासक्रमात नुकत्याच सहमत झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता अधिनियम 2023 यांचे अद्ययावत प्रशिक्षण घेतलेली बॅच असून या कायद्यांच्या अंमलबजावणीची ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील याची मला खात्री आहे. प्रात्यक्षिक विषयांच्या प्रशिक्षणामध्ये पारंगत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून तसेच त्यांचा प्रदीर्घ अनुभव प्रात्यक्षिक प्रशिक्षण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये त्यांच्या शारीरिक क्षमता विकसित होण्यासाठी दर आठवड्याला LRP 5 किलोमीटर, SRP 2.4 किलोमीटर, शारीरिक कवायत, ऑब्स्टॅकल हे विविध व्यायाम प्रकार या ठिकाणी त्यांच्याकडून ट्रेनिंग दरम्यान
करून घेतले जातात. शिस्त रुजवण्यासाठी पद व शस्त्र कवायतीचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दहशतवाद व घातपात यासारखे प्रसंग हाताळणे कामी व गुन्हेगारीचा बिमोड करण्यास कामी त्यांना लाठी व शस्त्र हाताळणे, गोळीबार, कराटे, जमाव, नियंत्रण आणि कमांडो याचेही प्रशिक्षण दिले जाते. दैनंदिन जीवनात येणाऱ्या ताणतणावापासून मुक्त होऊन शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांचे प्रशिक्षणामध्ये योगाभ्यास सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी एक अद्ययावत ग्रंथालय असून त्यात कादंबरी, जनरल नॉलेज, कायद्याची व स्पर्धा परीक्षांची अशी विविध एकूण जवळपास 4110 पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. या प्रशिक्षण केंद्राकडील उपलब्ध विकास निधीतून CCTV सर्व्हेलन्स सिस्टम अद्ययावत करून प्रशिक्षण केंद्रातील सर्व इमारतींचा प्रमुख परिसर, ज्ञान मंदिर येथील प्रशिक्षण वर्ग, मुख्य कार्यालय, सर्व रस्ते असे CCTVच्या कार्यकक्षेत आणलेले आहेत. आज निष्क्रमित होत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे सत्र क्रमांक 11 हे दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झाले. या सत्रामध्ये समाविष्ट असलेले 625 प्रशिक्षणार्थी हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 33 घटकातून या ठिकाणी एकत्रित आले असून ते सर्वजण या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत. या प्रशिक्षण सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या सत्रात उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. सत्र क्रमांक 11चे प्रशिक्षणार्थी व पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे नेमणुकीस असलेले अधिकारी व अंमलदार यांनी प्रशिक्षण कालावधीत सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या प्रेरणेतून स्वयंस्फूर्तीने नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचे रक्तदान शिबिर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फतीने आयोजित करून रक्तदान करून शेकडो लोकांचे प्राण वाचविण्याचे श्रेष्ठ काम या बॅचने केलेलं आहे. प्रशिक्षणादरम्यान आमचे प्रशिक्षणार्थी आपल्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करू शकत नव्हते, म्हणून भारतीय पोस्ट विभागाशी समन्वय साधून प्रशिक्षणार्थी रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. सत्र क्रमांक 11 करिता आदरणीय अपर पोलीस महासंचालक आदरणीय श्री राजकुमार वटकर सर, माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रवीण कुमार पडवळ सर यांनी आम्हास वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास प्रेरणा दिली. यासाठी माननीय वरिष्ठांचा ऋणनिर्देश करणे मी माझे कर्तव्य समजतो. शिस्त हा पोलीस खात्याचा कणा आहे. त्या शिस्तीचे अनुकरण करून आपण धैर्य, विवेक, सामर्थ्य, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी बाबतची चुणूक दाखवून या संस्थेची तसेच महाराष्ट्र पोलीस दलाची कीर्ती व नावलौकिक वाढवाल अशी मी आशा बाळगतो. प्रशिक्षणार्थीने कायम अज्ञार्थी राहून नवनवीन ज्ञान आत्मसात करावे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाता येईल. सदर सत्रातील पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून पुढील कर्तव्यार्थ मूळ घटकात जाण्यासाठी सज्ज आहात. माझ्या सर्व नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींना भावी वाटचालीसाठी व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आणि यानंतर मी माननीय कार्यक्रमाचे प्रवीण कुमार पडवळ सर. सज्ज
मी मान्यवरांना बक्षीस वितरणासाठी आमंत्रित करते. माननीय प्रमुख अतिथी प्रवीणकुमार पडवळ सर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण आणि खास पदके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हातून आपल्याला गौरवण्यात येणार आहे. पहिलं बक्षीस आहे आंतरवर्ग प्रथम, रोल नंबर 70, ज्ञानेश्वर बबन आखाडे, पुणे शहर. आंतरवर्ग विषयात 800 पैकी 698 गुण मिळवून आपण आंतरवर्ग सर्वप्रथम आला आहात. खूप खूप अभिनंदन. आपणास सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा. यानंतरचं बक्षीस आहे बाह्य वर्ग प्रथम, रोल नंबर 223, काशीनाथ बबन कुडाळकर, भरती जिल्हा, पुणे शहर. बाह्य वर्ग विषयात 580 पैकी 511 गुण मिळवून आपण बाह्य वर्ग सर्वप्रथम आला आहात. आपणास सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. भावी वाटचालीसाठी आपणास अनेक शुभेच्छा. उपस्थितांनी तर पुढील बक्षीस आहे सर्वोत्कृष्ट गोळीबार, रोल नंबर 619, नितीन सुभाष पोळ, ठाणे शहर. गोळीबार परीक्षेत 60 पैकी 56 गुण. आपणास सेना मेडल देऊन आम्ही गौरवणार आहोत. आपणास पुरस्कृत करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. पुढील वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा. नंतर सर्वोत्कृष्ट कमांडो, पुन्हा एकदा रोल नंबर 223, काशीनाथ बबन कुडाळकर, पुणे शहर. कमांडो परीक्षेत 140 पैकी 136 गुण मिळवून आपण आपली कामगिरी उत्तम असल्याचा दाखला दिलाय. आपणास सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो. पुढील वाटचालीसाठी अनेक उत्तम शुभेच्छा. आणि आता नाव रोल नंबर 11, तेजस नारायण शेगर, पुणे शहर. पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील 630 प्रशिक्षणार्थींच्या मध्ये सर्वोत्कृष्ट टर्न आउट. आपणास पुरस्कृत करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. आपल्या चेहऱ्यावरील हास्य असंच कायम राहू देत अशी सदिच्छा व्यक्त करते. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि शारीरिक प्रशिक्षण या विषयात 100 पैकी 88 गुण मिळवून सर्वप्रथम, आणि पद कवायत या विषयात 100 पैकी 96 गुण मिळवून सर्वप्रथम. जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्यांचे आपण कौतुक करूया. आपणास सन्मानित करताना पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांना आपला अभिमान वाटतोय. पुढील वाटचालीसाठी अनेक उत्तम शुभेच्छा. आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग या दोन्ही विषयात 1300 पैकी 1197 गुण मिळवून, माफ करा, 1157 गुण मिळवून द्वितीय क्रमांक.
आपणास पुरस्कृत करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आणि यानंतर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण आणि हा अभिमान सार्थ केलाय रोल नंबर पुन्हा एकदा 223 काशीनाथ बबन कुडाळकर, भरती जिल्हा पुणे. आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग या दोन्ही विषयात 1300 पैकी 1168 गुण मिळवून सर्वप्रथम. जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्याचं आपण कौतुक करूया. आपण अभिमान आहात पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांचा. आपणास पुरस्कृत करताना सन्मानित करताना विशेष आनंद होतोय. भावी वाटचालीसाठी आपणास अनेक उत्तम आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा. आंतरवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक. सर आपणास पुरस्कृत करताना अभिमान वाटतोय. आणि यानंतरचं बक्षीस आहे आंतरवर्ग सर्वोत्कृष्ट विधी वर्ग सर्वोत्कृष्ट विधी निदेशक. मॅडम, आपल्याला पुरस्कृत करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतोय. यानंतरचं बक्षीस आहे आंतरवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पोलीस अविनाश प्रभाकर चंद्रा, आंतरवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक. सर आपणास पुरस्कृत करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतोय. यानंतरचं बक्षीस आहे बाह्यवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री पांडुरंग माधवराव डगळे, बाह्यवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक. सर आपणास सन्मानित करताना अभिमान वाटतोय. आणि यानंतरचं बक्षीस आहे बाह्यवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पोलीस हवालदार बंटी सीताराम चव्हाण, बाह्यवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक. सर आपणास पुरस्कृत करताना विशेष आनंद होतोय. कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट केलंय सरांनी आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व गुणवंतांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण आणि खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मार्गदर्शनपर उद्बोधन करून शिक्षण केंद्र धुळे येथील 11व्या दीक्षांत संचलन समारंभामध्ये उपस्थित असलेले धुळे जिल्हा परिषदेचे CEO श्री विशालजी नरवाडे,
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे, IFS ऑफिसर श्री नितिन कुमारजी सिंह, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे श्री विजयजी पवार, समादेशक SRPF श्री प्रभाकरजी शिंदे, या दीक्षांत समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले धुळे शहरातील सर्व गणमान्य नागरिक, माझे सहकारी अधिकारी, अंमलदार, पत्रकार मित्र आणि या समारंभासाठी विशेष करून उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक आणि सर्व प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण एवढं चांगलं नेत्रदीपक दिमागदार संचलन आमच्या समोर सादर केलं. कालच वरुण राजानं या दीक्षांत समारंभासाठी आशीर्वाद दिलेले होते आणि मैदानाची परिस्थिती तेवढी अनुकूल नसतानाही खूप चांगल्या प्रकारे आपण संचलन केलं आणि आज त्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आपण सर्व प्रशिक्षण पूर्ण करून आपापल्या जिल्ह्यामध्ये हजर होणार आहात. आपल्या सर्वांचं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. आपल्याला पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी आपण प्रचंड मेहनत केलेली आहे. 100 पेक्षा जास्त उमेदवारांमधून आपापल्या प्रत्येकाची निवड आपापल्या पोलीस घटकामध्ये झालेली आहे आणि यासाठी आपले नातेवाईक, आपले आई वडील, भाऊ बहीण यांनी आपल्याला प्रचंड प्रोत्साहन, पाठिंबा दिलेला असणार. आपल्या या सर्व नातेवाईकांचं सुद्धा मी आज खूप खूप अभिनंदन करतो. या प्रशिक्षणासाठी प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. हे प्रशिक्षण खरं तर 8 महिने 8.5 महिने चालू असतं, परंतु ही बॅच आपण 6 महिन्यातच पूर्ण केली. या प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग, अधिकारी, अंमलदार या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. यावर्षी आपल्याला माहिती आहे की नवीन कायद्यांची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झालेली आहे, परंतु प्रशिक्षण केंद्रामध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी त्यांचे प्रशिक्षणार्थी हजर झाले, तेव्हापासूनच नवीन कायद्यांचं प्रशिक्षण देणं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं आणि हे प्रशिक्षण या ठराविक कालावधीमध्ये संपवण्यासाठी जादा क्लासेस सुद्धा प्रशिक्षणार्थींचे घेण्यात आलेले होते. त्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त मेहनत करून आपण सर्वांनी हे प्रशिक्षण योग्यरित्या पार पाडलेलं आहे. प्रशिक्षण पूर्ण करणं म्हणजे अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये हे पूर्ण करावं लागतं. धुळे शहरामध्ये उष्णता जास्त असते, पाण्याची थोडीफार टंचाई असते उन्हाळ्यामध्ये, परंतु तरी सुद्धा आपण अत्यंत शिस्तीमध्ये आणि स्वतःला झोकून देऊन हे प्रशिक्षण पूर्ण केलं. याचा निकाल 99.5% निकाल लागलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं, प्रशिक्षणार्थींचं आणि सर्व अधिकारी अंमलदारांचं अभिनंदन करतो. मी सांगितलं की आपण खडतरपणे हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, परंतु आपण पोलीस खात्यामध्ये आजपासून दाखल होत आहात. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या घटकामध्ये आपण आजपासून दाखल होणार आहात. आता हा सेवेतील खडतरपणाची आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे. पोलीस खात्यामध्ये येणं म्हणजे पूर्णपणे शिस्तीचं पालन करणं. पोलीस खात्यामध्ये येणं म्हणजे वरिष्ठांचे जे कायदेशीर आदेश आहेत त्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करणं. कोणत्याही वेळी आपल्याला कर्तव्यासाठी बोलावलं तर त्याच वेळी तात्काळ हजर राहणं, म्हणजे 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी हजर राहणं. या गोष्टी आपल्याला आता अंगी भिनवाव्या लागणार आहेत आणि त्याची प्रशिक्षण या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपल्याला गुन्ह्यांच्या तपासामध्ये पारंपरिक गुन्हे, ज्यामध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे म्हणजे चोरी, दरोडा, अशा जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांबरोबरच
शरीराविरुद्धचे गुन्हे म्हणजे मारहाण, खुनाचा प्रयत्न, खून अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास तर करावा लागणारच आहे. परंतु तंत्रज्ञानामध्ये ज्या प्रकारे प्रगती होत आहे त्या दृष्टीनं या गुन्ह्यांचं स्वरूप, त्यांची व्याप्ती आणि क्लिष्टता याच्यामध्ये सातत्याने बदल होत आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःला सायबर क्राईमचे गुन्हे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून केलेले गुन्हे, सोशल मीडिया, समाज माध्यमांचा वापर करून केलेले गुन्हे, डीप फेक म्हणजे कुणाचाही चेहरा वापरून काही बोलून केलेले गुन्हे, आणि डार्क वेब म्हणजे जे आपण जे वेब पाहतो ते एक हिमनगाचं टोक असतं, परंतु डार्क वेबमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाईट्स असतात. याच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. प्रथम आपल्याला स्वतःला या गुन्ह्यांपासून बचाव करावा लागेल आणि नागरिकांना सुद्धा त्यांचा सुद्धा या असे गुन्हे त्यांच्या विरोधात घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागेल. अशा गुन्ह्यांची उकल करण्याचं ज्ञान आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे जातीय सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असणार आहे. राज्यघटनेतील तत्वांची अंमलबजावणी करण्याचं काम हे आपल्याकडे असणार आहे. प्रत्येक जो पीडित व्यक्ती, बळीत व्यक्ती आपल्याकडे येणार तर त्याच्याबद्दल आपण संवेदनशील राहिलं पाहिजे, पहिल्यापासून तर शेवटच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत. आणि प्रत्येकाला निष्पक्षपणे न्याय्य वागणूक आणि कायदेशीर बाबींप्रमाणे कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदींप्रमाणे वागणूक देण्यात येईल. त्यांच्याबरोबरचे आपले वर्तणूक चांगली असेल याबद्दलची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. महिला आणि बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे गुन्हे आहेत त्यामध्ये अधिक संवेदनशील आपण राहणं आवश्यक आहे. असे गुन्हे तात्काळ दाखल करून त्यांचा व्यावसायिक पद्धतीने, प्रोफेशनल पद्धतीने तपास करून न्यायालयामध्ये त्याचं दोषारोपपत्र सादर करून अशा गुन्हे करणाऱ्या आरोपीस 100% शिक्षा होईल अशा प्रकारचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. सर्व बळीत आहेत, पीडित व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला एम्पॅथी, समानुभूतीचा दृष्टिकोन शेवटपर्यंत ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला भावनिक प्रज्ञावंत पोलीस हा विषय प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवला गेला. त्याचे गुण जरी आपल्या एकंदरीत गुणामध्ये ग्राह्य धरलेले नसतील, परंतु या विषय हा दररोज आपल्याला नागरिकांशी जेव्हा आपण नागरिकांना सामोरं जातो, नागरिक आपल्याकडे येतात, तर या विषयामध्ये आपल्याला आणखी त्यामध्ये कसं आपलं वर्तन चांगलं होईल, नागरिकांना कशा प्रकारे चांगल्या लोकांना आपली मदत होईल आणि जे गुन्हे करणारे आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे आपल्याला कारवाई करता येईल, तर या विषयाबद्दल आपण आणखी त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर आपण शिस्तीमध्ये राहिला, डिसिप्लिन आपली ठेवली, आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला, कर्तव्यदक्षपणे आपण कामकाज करत राहिलात आणि आपला सचोटी आणि प्रामाणिकपणा जर कायम ठेवलात तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. संत गाडगे महाराजांनी अनेक रूढी परंपरा ज्यामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांच्यावर प्रहार केलेले होते. अज्ञानावर आपल्याला ज्ञानाने विजय मिळवावा लागेल, अंधश्रद्धेवर तर्कशुद्धतेनं आणि अस्वच्छतेवर स्वच्छतेनं आपल्याला विजय मिळवावा लागणार आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर, आपण जिथे काम करणार ते कार्यालय ते स्वच्छ राहील याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं काम व्यवस्थित करणं हीच पूजा आहे असं आपल्या एका भाषणात सांगितलेलं होतं. आणि कर्तव्याच्या सर्व बाजू समजावून घेणं, परिपूर्णपणे समजावून घेणं आणि ते काम अधिक सुंदर करणं, अधिक व्यवस्थित करणं हेच ब्रह्मज्ञान आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. संत तुकाराम महाराजांनी भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळाची काठी देव माथा, म्हणजे चांगला माणूस आहे, चांगली व्यक्ती आहे, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना जास्तीत जास्त मदत आपण केली पाहिजे. परंतु जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपण जरूर केली पाहिजे. सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे की जे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे आपली वर्तणूक आणि आचरण आणि आपलं कामकाज राहील याच्याबद्दल सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे. कायद्याचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही अधिकार सुद्धा मिळतील, परंतु त्या अधिकाराबरोबरच
जबाबदारी सुद्धा आपल्याकडे तेवढीच असणार आहे. ते अधिकार व्यवस्थितपणे वापरले जातील, त्याचा दुरुपयोग होणार नाही, ते समाजाच्या रक्षणासाठी वापरले जातील याची सुद्धा दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. आज आपण जी शपथ घेतली त्या शपथेतील शब्द, प्रत्येक शब्दाला आपण सर्वांनी जाणीवपूर्वक त्याच्याशी कटिबद्ध राहावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. आणि आपल्याला आपापल्या घटकामध्ये, पोलीस खात्यामध्ये जेव्हा आपण जाल पुढे, आपल्या सर्वांना पुढच्या कारकिर्दीसाठी ती सेवा, नागरिकांची सेवा आपल्या हातून चांगल्या प्रकारे घडो, कायद्याचं रक्षण हो, यासाठी सर्व शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर या कार्यक्रमाच्या स्मृती आपल्या स्मरणात चिरकाल राहोत ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद सर. आणि त्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ सर, भापोसे विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्या निमंत्रणाचा मान ठेवून आपला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला आहे. तसेच सदर कार्यक्रमाला आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलेले श्री विशाल नरवडे सर, IAS CEO जिल्हा परिषद धुळे, माननीय श्री श्रीकांत धिवरे सर, IPS पोलीस अधीक्षक धुळे, माननीय श्री नितीन कुमार सिंग, IFS उपवनसंरक्षक धुळे, श्री प्रभाकर शिंदे समादेशक SRPF धुळे, श्री चंद्रकांत पवार अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जीप धुळे, मनोज मोहल सर सहाय्यक समादेशक SDRF धुळे, डॉक्टर प्रभाकर महाले प्राचार्य पालेशा, प्रभारी अधिकारी NCC बटालियन 48 व इतर सर्व मान्यवर उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच प्रशिक्षणार्थी यांचे मनोबल वाढविण्यासाठी आलेले त्यांचे नातेवाईक व आप्तेष्ट यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच सदर कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले माझे पत्रकार बंधू भगिनी यांचेही मी आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव बल गट क्रमांक 6 धुळे येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच जिल्हा पोलीस धुळे व SRPF धुळे यांच्याकडील पोलीस बँड पथक ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली यांचेही मी आभार व्यक्त करतो. सदर सत्राचे संपूर्ण सत्रादरम्यान आणि आजच्या या दीक्षांत सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण टिपणारे कॅमेरामन श्री नैनेश पगारे आणि त्यांचे सहकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले मंडप, चहापानाची व्यवस्था, तसेच प्रशिक्षणार्थी यांच्या बडाखान्यादरम्यान आयोजित उत्कृष्ट असे जेवण देणारे दाते केटरर्स, ऑर्केस्ट्रा, वरुण कुमार आणि इतर सर्व प्रशिक्षण केंद्राला वेळोवेळी आवश्यक असलेले असे साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आंतरवर्ग, बाह्यवर्ग, अधिकारी आणि कर्मचारी, तसेच मंत्रालयीन कर्मचारी आणि वर्गचार कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. या प्रशिक्षणादरम्यान ज्यांनी आम्हाला कळत नकळत मदत केली, तसेच येथे उपस्थित ज्यांचे नाव घ्यायचे राहून गेले असतील असे ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील सूत्र मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुभाष नवले, निष्क्रमणाची कारवाई. माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमान श्री प्रवीण कुमार पडवळ साहब जी की जय. परेड उठो शस्त्र.
जय श्रीमान श्रीमान दीक्षांत संचलन परेड निष्क्रमण करने की अनुमति प्रदान करें. निष्क्रमण के लिए बहने भाई मुड़ निष्क्रमण के लिए बहने भाई तुम मध्य से चल. पार पडलेला आजचा हा दीक्षांत संचलन सोहळा सत्र क्रमांक 11 पोलीस प्रशिक्षण केंद्र अशा मैदानावर आपणा सर्वांच्या साक्षीनं आणि इथून पुढे जाणारे हे प्रत्येक पाऊल जपणार आहे कर्तव्यनिष्ठा. आणि या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक जयवंत पगारे, पोलीस निरीक्षक सुनील बसावे, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक देवयानी पाटील, पोलीस निरीक्षक राहुल फुला, पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मोहन सरोदे, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस निरीक्षक स्वाती कांदळकर, पोलीस निरीक्षक सागर ढिगले, पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस निरीक्षक नैना देवरे. राखीव पोलीस निरीक्षक संतोष सुभाष सोनवणे, राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र प्रकाश अंतोडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोविंद चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माधवराव दगडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक मधुकर विठ्ठल मोरे आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाळकृष्ण दळवी. आपण सारेजण आपल्या कर्तव्यावर हजर होताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची प्रतिज्ञा आपण केली आहेच, पण याचबरोबर निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी, धैर्य, संवेदनशील हे प्रत्येक पाऊल जपणार आहे कर्तव्यनिष्ठा. आणि या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यासाठी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक जयवंत पगारे, पोलीस निरीक्षक सुनील बसावे, महाराष्ट्र पोलीस निरीक्षक देवयानी पाटील, पोलीस निरीक्षक राहुल फुला, पोलीस निरीक्षक शंकर सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक मोहन सरोदे, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस निरीक्षक स्वाती कांदळकर, पोलीस निरीक्षक सागर ढिगले, पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस निरीक्षक नैना देवरे. कर्तव्यपूर्ती करताना आपलं संवाद कौशल्य आपण आजमावणार आहात, पणाला लावणार आहात आणि हे सगळं करताना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहात. नीतीने काम करताना अनेक प्रलोभनं येतील, त्या प्रलोभनांना डावलून, त्या प्रलोभनांना बाजूला सारून आपण सदैव प्रामाणिक राहणार आहात. सद्रक्षणाय खल निग्रहणाय या विरोधाशी. शिस्त आणि संयमानं
पडणारं प्रत्येक पाऊल शिस्त आणि संयमानं पडणारं हे प्रत्येक पाऊल कुटुंबियांच्या मनात अनेक स्वप्नांना जागृत करते आणि अर्थात प्रत्येकाची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांनी घेतलेले परिश्रम आज सार्थकी लागल्याचं समाधान इथे उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि अंमलदारांना आहे. आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील स्मित असंच अबाधित राहू दे अशी प्रार्थना करते. सर्व प्रशिक्षणार्थींना आपणा सर्वांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना प्राणातून याव्या हाका शब्दांचे गाणे भावे तुम्ही स्पर्शाल जे जे काही त्या साऱ्याचे सोने भावे उरातील सारी स्वप्ने सत्यात उतरून यावी उरातील सारी स्वप्ने सत्यात उतरून यावी आपण चालाल जे जे रस्ते ते किरणांनी शिंपीत जावे ते किरणांनी शिंपीत जावे. आणि आजच्या कार्यक्रमाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला त्याचं श्रेय जाते SC साठे सर आणि शेलार सर यांना. अतिशय दिमाखात हा सोहळा संपन्न झाला. अतिशय दिमागदार सोहळा आज या प्रांगणात आपण सर्वांनी पाहिला. या सोहळ्याचे आपण सारेजण साक्षीदार झाला आहात. याच देही याची डोळा देखीला हा सोहळा सारा जन्म. या आठवणी सर्व कुटुंबियांच्या स्मरणात राहतील याबद्दल शंकाच नाही.